गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी. अक्कलकोट गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो स्वामी भक्तांनी अक्कलकोट नगरीत मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच आपल्या लाडक्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या मैलोनमैल लांब रांगात लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये पहाटेपासूनच स्वामी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने संपूर्ण अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर प्रशासनाकडून भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी आणि स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलं जात आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामींचं हे मंदिर आहे आणि आज गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळं त्या ठिकाणी गुरूंचे गुरु ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थांचं स्थान असल्यामुळं या ठिकाणी हजारो लाखो स्वामी भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी पहाटे 2 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तसेच नित्यनेमाने होणारी जी काकड आरती असते पहाटे 5 वाजता ती 4 वाजता करण्यात आली. तसेच पारंपरिक पद्धतीने श्री देवस्थानचा जो नवरात्राभिषेक आहे तो 6 वाजता करण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुलं करण्यात आलं. तसेच नित्यनेमाने 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये होणारे भक्तांचे अभिषेक आहेत ते आज रद्द करून या ठिकाणी जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ प्रसाद देण्यात येईल. तसेच 12 ते 3 या वेळेमध्ये देवस्थानच्या मंदिरी गाणगापूर भक्त निवास येथील भोजन कक्ष हॉलमध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच रात्री 8 वाजता नित्यनेमाने होणारी शेजारती होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. या प्रसंगी 24 तासापैकी 22 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून या ठिकाणी येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था, पावसासाठी पत्र्याचं शेड मारण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी शामियाना उभारण्यात आलेला आहे. पाण्याची सोय करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी. तरी या सर्व सेवा उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा. तसेच स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ.